Good morning student. Today we are doing exercise 2.1 6 sums. Find the side and the perimeter of a square whose diagonal is 10. Find the side and the perimeter of a square whose diagonals is 10. See, this is your square. Square means sides. All sides are equal. All sides are equal in square. And all angles are right angle. All angles are right angle, 90 degree. This is your square, and AC is the diagonal. AC is the diagonal in here. Now what they are asking, find the side and perimeter. First we will find side. Quadrilateral A, B, C, D is a square. AC is the diagonal. AC is the diagonal. Okay. AB and BC, DC and AD are the side of a square. So we don't know what is the side of the square. So what we are taking here, X. परत एकदा सांगतो, मराठीमध्ये बोलतो आता मराठीमध्ये ए बी सी डी हा तुमचा स्क्वेअर आहे. स्क्वेअर मीन्स काय, चारी साइड सेम, चारी साइड सेम आणि चारी अँगल सेम 90 डिग्री. चारी अँगल का असणार 90 डिग्री. आणि ए सी तुमचा काय, डायगोनल, डायगोनल आहे एक. आणि दुसरा डायगोनल नाही दिलं तिकडे, दुसरा डायगोनल का असणार बी डी. आता ए सी काय हे फर्स्ट डायगोनल आणि बी डी दिलं नाही, आपलं फक्त ए सी दिलेला आहे. तर आपल्याला ते काय सांगितलं, साईड फाइंड करा, साईड. तो आपण काय लिहिलं इकडं, ए बी सी डी इज अ स्क्वेअर. क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ स्क्वेअर. ए सी इज द डायगोनल. आणि आता साईड, साईड ए बी अँड साईड बी सी दोन्ही पण सेम आहे का, साइड ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू साइड ए बी इज इक्वल टू साइड BC, side of a square, side of a square. बघा AB आणि BC दोन्ही पण सेम आहे का, साइड ऑफ अ स्क्वेअर. AB, साइड AB and साइड BC दोन्ही पण सेम आहे, साइड ऑफ अ स्क्वेअर. therefore let, पहिला आपण लिहिणार, let the side of a स्क्वेअर बी एक्स. म्हणजे आपण काय घेतलं, ए बी एक्स अँड बी सी पण एक्स. नाव इन ट्रायंगल, इन ट्रायंगल दिसतं हे ट्रायंगल तुम्हाला, ए बी सी दिसतं ट्रायंगल बी राईट अँगलमध्ये. इन ट्रायंगल ए बी सी बघा, बी वर वर्टेक्स वर अँगल आहे, ए बी सी दिसते हे ट्रायंगल. In triangle ABC, measure of angle B is equal to 90 degree. Measure of angle B is equal to 90 degree. आता यामध्ये काय घेणार आपण, AC square is equal to AB square plus BC square का, by using Pythagoras theorem. By using Pythagoras theorem. By using Pythagoras theorem. बघा परत एकदा सांगतो, ट्रायंगल ए बी सी हा तुमचा ट्रायंगल, हा अँगल इकडे म्हणजे बी वर अँगल वर्टेक्स, मेजर अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. आणि हा हायपोटेन्यूस. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर बाय युझिंग पायथागोरस थेरम. आता ए सी किती घेतला आपण 10, ए बी किती घेतला आपण एक्स, एक्स स्क्वेअर, आणि बी सी किती घेतला आपण एक्स स्क्वेअर. ओके. आता ए सी किती आहे 10, बी ए बी एक्स, बी सी एक्स. आता इकडे जागा नाही म्हणून इकडं मी करतो साईडमध्ये, का दिसेल, एक मिनिट बघू द्या. नाही, 10 10 जा 100. हे बघा इकडून 10 10 जा 100 इकडे लिहिलं आहे, इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इकडे नंबर नाही म्हणजे 1 असतं, 1 आणि इकडे 1, 1 + 1 2 एक्स स्क्वेअर.
Therefore x square is equal to 100/2. 100/2 हा x square 100/2 कॅन्सल केलं तर किती आले 50. x square is equal to 50. आता 50चा आपण प्राईम फॅक्टर फाइंड करू. पहिलं 225 जा 5 5 जा 5 1 जा x square is equal to 2 × 5 × 5. बघा 50चा प्राईम फॅक्टर काढला आपण 2 × 5 × 5. आता इकडं स्क्वेअर काढा का इकडं रूट टाकलं आपण. हे बघा इकडंचा आपण 2 काढायचं इकडं रूट आला. x इज इक्वल टू 2 5चा 1 5 आतमध्ये राहिलं 2 म्हणजे x इज इक्वल टू 5√2. परत एकदा एक्सप्लेन करतो. हा एवढा पार्ट. इन ट्रायंगल ABC दिसतंय हा राईट अँगल हा हायपोटेन्यूज. तर AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर बाय युझिंग पायथागोरस थेरम. हा 10 AC 10 दिलेला आहे. AB आपण x घेतलेलं आहे आणि BC पण आपण x घेतले. हा स्क्वेअर 10 10 जा 100 1 + 1 2x स्क्वेअर. तर 100/2 आणि हा x स्क्वेअर आहे. कॅन्सल केलं 50चा प्राईम फॅक्टर काढलं आपल्याला. आपला प्राईम फॅक्टर भेटला 2 × 5 × 5. इकडं 2 काढलं हा रूट झाला 2 5चा 1 5 बाहेर आतमध्ये राहिलं 2 म्हणजे x काय आला आपला 5√2. नोट डाऊन करून घ्या पहिले एवढं. मग त्याच्यानंतर आपला आला आता आपला काय फाईंड झाला साईड. आपण साईड x घेतलं ना. देअरफॉर साईड इज इक्वल टू 5√2. साइड ऑफ अ स्क्वायर इज इक्वल टू 5√2. आता आपला काय फाइंड करायचं आहे पेरिमीटर. पहिले नोट डाऊन करून घ्या. हे दिसत नसेल तर इकडे लिहितो साइडमध्ये परत. देअरफॉर साइड ऑफ अ स्क्वायर इज इक्वल टू 5√2. इकडे लिहितो. देअरफॉर साइड ऑफ अ स्क्वायर इज इक्वल टू 5√2. 5√2. आता आपण आपल्याला काय फाइंड करायचं आहे पेरिमीटर. पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे पेरिमीटर ऑफ अ स्क्वायर इज इक्वल टू 4 × साइड. हा तुमचा फॉर्म्युला आहे. 4 आपला ॲज इट इज साईड काय आला आपला 5√2. साईडचा अगर काय लिहिणार आपण 5√2. 5 4 जा 20 20√2. हा आला तुमचा पेरिमीटर ऑफ अ स्क्वायर. ओके साईड फाइंड केलं आणि पेरिमीटर ऑफ अ स्क्वायर फाइंड केलं आपण. टू 2.1चा 8 sums. Find the diagonals of a rectangle whose length is 35 and breadth is 12. 8 sums. Find the diagonal of a rectangle whose length is 35 and breadth is 12. बघा rectangle means दोन साइड छोटं दोन साइड मोठं. तर फर्स्ट आपण काय लिहिणार quadrilateral ABCD is a rectangle. Quadrilateral ABCD is a rectangle. आणि BD काय हा diagonal. BD is a diagonal. ठीक आहे BD काय तुमचा डायगोनल आहे. आणि इकडं ब्रेथ आणि हाईट म्हणजे 35 आणि हे 12. मागच्या सम्सला स्क्वायर होता. स्क्वायर मीन्स चारी साईड सेम होतं. बट इकडं काय ब्रेथ आणि हाईट दोन्ही पण दिले. लेंथ अँड ब्रेथ 35 अँड 12. आणि हे ते लोकांनी काय विचारलं डायगोनल म्हणजे हा डायगोनल विचारलेला आहे. द ABCD इज अ रेक्टँगल. BD इज द डायगोनल. BC इज इक्वल टू 35 आणि DC इज इक्वल टू 12. ओके नाउ इन ट्रायंगल BCD मागच्या सम सारखा. मागच्या सम्सला आपण काय केलं होतं
ए बी सी घेतात. आता इकडं बी सी डी, इकडं बघा हा राईट अँगल. का राईट अँगल? स्क्वेअरमध्ये कसं ऑल अँगल्स, स्क्वेअरमध्ये जसं ऑल अँगल्स 90 डिग्री होतं ना, तसंच रेक्टँगलमध्ये पण सगळं अँगल 90 डिग्री असतं. ओके, तर हे अँगल ऑफ अ रेक्टँगल, अँगल ऑफ अ रेक्टँगल 90 डिग्री काय आला माहीत पडला तुम्हाला? हे 90 डिग्री कसाला माहीत पडलं का? अँगल सी, मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. आता आपल्याला काय फाईंड करायचं? बाय युजिंग पायथागोरस थेरम. राईट अँगलच्या समोर हायपोटेन्यूस बी डी बाहेर येणार. बी डी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर बाय युजिंग पायथागोरस थेरम. बाय युजिंग पायथागोरस थेरम. आता बी डी किती आपल्याला माहिती नाही, आपण तेच फाईंड करतोय. बी डीच फाईंड करतोय. बी सी किती आपला 35, डी सी किती आपला 12 स्क्वेअर. आता बी डी माहिती नाही, इकडं करतो समजा, इकडं जागा खाली जाणार म्हणून 35 इंटू 35चा स्क्वेअर काढला तर किती येणार आपला 1225. 1225 प्लस 12चा स्क्वेअर काढला तर किती येणार 144. बी डी स्क्वेअर इज इक्वल टू, हे दोन्ही पण ॲड करा, 1225 प्लस 144. तर तुम्हाला आन्सर काय येणार आहे तिकडं 1369. हे ॲड केल्यावर आन्सर येणार 1369. बी डी इज इक्वल टू रूट. का रूट टाकतोय बघा, हा स्क्वेअर काढतोय. बी डी इज इक्वल टू 1369 चा प्राईम फॅक्टर करा, तुम्हाला एक कसला स्क्वेअर भेटणार आहे रूट 37चा. 37 इंटू 37 रूटमध्ये. हा रूट साईन काढायचा असला तर आपला काय करणार 2 नंबरचा 1 नंबर. बी डी किती आला ना तुम्हाला 37. आता ते काय विचारले? फाइंड द डायगोनल. Therefore, the diagonal of a rectangle is equal to 37 centimeter. Therefore, the diagonal of a rectangle is equal to 37 centimeter. परत एकदा एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. मागच्या सम्सला स्क्वेअर होता, हा सम्सला रेक्टँगल आहे. अँगल्स रेक्टँगलचे सगळे अँगल्स 90 डिग्री असतात. फक्त साइड्स, त्याचे जे साइड्स असतात ऑपोजिट साइड्स हा कॉन्ग्रुएंट असतो. बघा हा 12 आहे तर हा पण 12 आहे, हा 35 तर हा पण 35 आहे. हा रेक्टँगलमध्ये असतं, ते तुम्हाला माहिती आहे. आता अँगल्स सगळं 90 डिग्री आहे. तर आपण काय घेतलं ए बी सी डी इज अ रेक्टँगल, बी डी इज द डायगोनल. बी डी काय डायगोनल. बी सी किती दिले 35, डी सी किती दिले 12. नाव इन ट्रायंगल बी डी सी, बी सी डी अँगल याच्यावर 90 डिग्री घेतलं मी, वर्टेक्स मधला 90 डिग्री. देअरफॉर बी डी स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे हायपोटेन्यूस वन साइड अनदर साइड. तसंच बी डी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर बाय युजिंग पायथागोरस थेरम. आता बी डी माहिती नाही, बी सी 35, डी सी 12, हे दोघांचे स्क्वेअर काढले आपण. 35चे स्क्वेअर किती आहे 1225 आणि 12चे स्क्वेअर किती आहे 144. हे दोघांना प्लस केल्यावर आन्सर काय आला आपला 1369. ह्याचं रूट काढलं तर आपला आन्सर काय आला 37 टू 37. बघा ह्याचं रूट काढलं तर 37 टू 37, 2 37चा 1 37. ठीक आहे. देअरफॉर डायगोनल्स ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 37. आपण 7 सम्स नंतर करणार आहे. का? कारण 6 आणि 8 हे दोन्ही रिलेटेड सम्स होतं, म्हणून मी पहिले 6 आणि 8 घेतलं आणि 7 नंतर घेतो. ओके. नाही तर मला मेसेज करणार की सर 7th नाही शिकवलं तुम्ही. 7th मी नंतर शिकवणार आहे, कारण 6 हा स्क्वेअर होता, 8 हा रेक्टँगल होता. ठीक आहे. आता याच्यानंतर काय कोणाचा डाऊट क्लिअर करून घ्यावे, नंतर लिहून घ्या. आणि सगळ्यांनी सम्स करायचं आहे आणि सेंड करायचं मला. मी चेक करतो इकडं तुम्ही करतात का नाही करतात. ते मला व्हॉट्सअपवर सम्स
बरंच कमी लोक याचे टाकायला लागले तुम्ही लोक.